मित्रांनो, विषय आहे ग्रामपंचायतीचा. काल एक इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकलो होतो, म्हणजे माझा आणि ग्रामसेवकासोबत झालेला संवाद आहे. त्याच्यामध्ये ग्रामसेवक साहेब स्पष्ट म्हणतायत की तुला आरटीआय देत नाही, काय करायचं ते करून घे. याच्यावरती उपाय म्हणून मी grievances.government.in या वेबसाईटवरती तक्रार केलोय. महाराष्ट्र तक्रार प्रणाली आहे आणि ॲक्च्युली ते तक्रार त्यांच्यापर्यंत गेली. म्हणजे तक्रार केल्या 1 दिवसानंतर ग्रामसेवकांचा आम्हाला कॉल येतो की बाबा तुम्हाला आरटीआय देतो आम्ही. आणि आम्हाला खूप भारी वाटलं की शेवटी बाबा ग्रामसेवक आम्हाला आरटीआय तरी देतात आणि गावाची आम्हाला माहिती कळणार आहे आणि त्यानंतर आम्ही पुढचे पावलं उचलूया. त्यानंतर मात्र तिथं जेव्हा आम्ही आमच्या हातात आरटीआय आला, अक्षरशः मला लाज वाटली. आमचे जे 10, 11, 12 मुद्दे होते, त्या मुद्द्याचा आणि त्या आरटीआयचा काही संबंधच नव्हता. म्हणजे अक्षरशः त्यांनी 27-28 पेजेस कॅशबुकचे झेरॉक्स त्यांनी मारून दिली आणि त्यानंतर जे काही आवक-जावक नोंदी असतील म्हणजे खरेदी विक्रीचे, ते थोडक्यात त्यांनी आम्हाला झेरॉक्स करून देऊन टाकले. बाकी काहीच नाही. त्याचा काही नमुना नाही, आरटीआयचा उत्तर म्हणून आहे, काहीच देणं घेणं नव्हतं त्याचं. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी आम्हाला हे केलंय. म्हणजे हा सर्व गंडवण्याचा प्रयत्न आहे. सांगायचा भाग एवढाच आहे की ही जर असं जर चालत आहे, आम्ही आता यानंतर पुढची तक्रार अपील केलोय पंचायत समितीला आणि ती जी तक्रार आहे वरची ती तर तक्रार येणारच आहे. या अपिलीमधून आम्हाला आरटीआय मधून काय साध्य होईल बघू. म्हणजे ग्रामसेवक जर आम्हाला आरटीआय देण्यासाठी टाळाटाळ करत असेल, याचा अर्थ असा होऊ शकतो म्हणतोय की मग काहीतरी घोळ आहे आणि ग्रामपंचायतीचे जे पंचायत समितीचे जे विस्तार अधिकारी आहेत यांच्याकडे तक्रार केलोय की गावाचं लेखापरीक्षण झालं पाहिजे, याच्यातून सत्यता बाहेर आली पाहिजे, कोण काय आहे किती आहे हे कळालं पाहिजे, तरच गावाचा पारदर्शक जो व्यवहार म्हणू शकतो तो झाला पाहिजे. एवढंच सांगू इच्छितो.